लालबागचा राजा सुद्धा या मिरवणुकीत अगदी काही क्षणांमध्ये त्याचं विसर्जन होणार आहे आणि त्या आपल्या बापाला निरोप देण्यासाठी ही गर्दी इथे सध्या उसळलेली आहे। प्रचंड गर्दीनं आणि जल्लोषात उत्साहात गणरायाला निरोप देण्यासाठी हा जलसागरासोबतच उसळलेला आपण बघतोय। ही दृश्य गिरगाव चौपाटीवरून लाईव्ह आपल्यापर्यंत पोहोचतायत। सध्या इथे समुद्राला सुद्धा उधाण आलेलं बघायला मिळतंय आणि त्याचबरोबर गणरायाचं विसर्जन सुद्धा अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे। अत्याधुनिक अशा स्वयंचलित तराफ्यांवर गणेश मूर्तीला बसवून अवघ्या काही क्षणांमध्ये ही गणेश मूर्ती आपल्या विसर्जनाच्या मार्गावर मार्गस्थ होणार आहे। काल दुपारी 12च्या सुमारास लालबागचा राजा हा मंडपामधून बाहेर पडलेला होता आणि त्यानंतर आता जवळपास 23 तास होत आहेत। ही मिरवणूक अजूनही कायम आहे आणि ती पुढे गेलेली आहे आणि अवघ्या काही क्षणांमध्ये हे विसर्जन आता होणार आहे। अंतिम टप्प्यात हे विसर्जन सध्या आलेलं आहे। 23 तास ही मिरवणूक सुरू आहे आणि अवघ्या 10 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी या मिरवणुकीला तब्बल 23 तास लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर काल दुपारी 12 वाजता लालबागच्या राजाचं प्रस्थान झालेलं होतं आणि त्यानंतर लालबाग, भारतमाता सिनेमा, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक, क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, 2 टाकी, संत सेना महाराज मार्ग, सुतार गल्ली, माधवबाग, सीपी टँक, व्हीपी रोड, ऑपेरा हाऊस अशा या मार्गानं ही मिरवणूक गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचलेली आहे। आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास ही मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल झाली होती लालबागच्या राजाची आणि त्यानंतर एवढा प्रचंड जनसागर सध्या इथे उसळलेला आहे आणि तिथून सुद्धा विसर्जनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा तब्बल 3 तास लागलेले आपण बघतोय आणि अजून देखील हे विसर्जन झालेलं नाहीये। अद्यापही गणेश मूर्ती ही बऱ्याच अंशी पाण्याच्या बाहेरच असलेली आपण बघतोय। डोळ्यात साठवून ठेवावीत अशी ही दृश्य असतात दरवर्षीचीच आणि यावर्षी सुद्धा तोच उत्साह, तीच शक्ती, तोच जल्लोष या गणेश भक्तांमध्ये कायम आहे। कारण मुंबईचा गणेशोत्सव म्हटलं की प्रचंड उत्साह, धामधूम आणि त्याचबरोबर आकर्षक असे देखावे सुद्धा महत्त्वाचे असतात। तर ह्या विसर्जन मिरवणुकीवर आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय।